केस झाली, हॅलो केस झाली. मी लगेच म्हणतो हा लगेच थांब नको, ती एकदम खात नाही. मग आपला फोन लावा ना, मग पाठवा. अरे लावूच तर तुझा दम खात नाही हो. मी लगेच बोललो ताई त्याच्यावर कोण खोटी केस केली, त्याला नाक कम फोडीला, त्या पोराला कम नाही घेतलं. आता टंकली खणवल्या ते दौडले बघले कोणते ते सरकार संघ बैठक लावली. त्यांना ते मृत घोषित केलं. म्हणलं करू नका मृत घोषित. त्यांना सांगितलंय मला रोज काम नाही, त्या लेकराबाळाचं कल्याण करायचं. ईडब्ल्यूचे पोरं मुंबईत बसवलेत. बावनकुळे साहेबांना सांगून ती बैठक घ्यायला तो मार्गी काढायला लावला प्रश्न. मला वाटतं काढला त्यांनी तो. काम केलं म्हणल्यावर केलंच म्हणलं पाहिजे या मताचे आम्ही. उदय सामंत साहेबांना सांगितलं तुम्ही तिची आर काढा, मला बलिदान गेलेलं कुटुंब एमआयडीसीत लावायची, तिकडे एसटीत लावली. ती एसटी गरम, डोंगा खाली गरम हवा येते. म्हणजे आमचे लेकरं मेलेत आमच्या समाजासाठी, त्यांचे कुटुंब उघड्यावर पडले. तर त्याला त्यांनी एसटी गिअर लागून टाका लागतो इकून असं. ती गिअर सुद्धा हातात येत नाही ते एसटी, आणि त्याला एसटीत टाकेले. ती शिकलंय मरणाचं आणि त्याला एसटी ड्रायव्हर. शिक्षणाप्रमाणे द्या, माझ्या लेकराचं कल्याण हो द्या ना. या भूमिकेत मी म्हणून मी हे नादी लागत नाही. मला रोज काम आहे, रोज काम आहे. विद्युत सहाय्यक मध्ये पोर आहेत त्यांच्या काय भरत्या राहिल्यात की एमपीसीच्या विद्यार्थ्यांचं वर्ष वाढून देतो म्हणलेले ते काम आहेत मला, ते करून घ्यायचे. सारथी मधले पोरं आपले माय बाबू आपले विषय लेखन गेले तर आपण कधी ओघम बसत नाही. तुम्ही जे अंतरवाली येताना इथं सत्य माहिती मिळते म्हणून येतात. उन्हात जे तुम्ही तळतात ना, इथून सत्य समाजाच्या हिताचं घेऊन जायचं म्हणून येतात. म्हणून तुम्ही उन्हात तळताना तिथं उन्हात तळायला टाइम नाही भाऊ कुणाला. मी तुम्हाला जेवढं काय सांगतो ते सत्य सांगतो. यांनी सारथीच्या पोराचे काम आहे. 80,000 पोराच्या शिष्यवृत्त्या थांबल्या कावाटोळा करता आमच्या पोरांचा. मला माहिती मिळाली ती खरी खोटी माहित नाही. 1600 ते 1800 करोड रुपये महामंडळाचे थकले. मेले ना पोरं आमचे कर्जबाजारी होऊन. इकडं भारतात देवेंद्र फडणवीस साहेब कथाकच सांगत आम्ही मराठ्यांना उद्योगपती करायला लागलो, महामंडळ स्थापन केलं आणि परतावे कोणी द्यायचे. पोरं कर्जबाजार झाले, सिव्हिल खराब व्हायला लागले. मला काम आहे, मला रोज समस्या आहेत. कुणाच्या बांधाच्या शेताचे आहेत, कुणाच्या पोरी शिकायला तिथले आहेत, कुणाच्या कॉलेजचे आहेत, कुणाच्या शाळाचे आहेत, कुणी दवाखान्यात आहेत, कुणाचा ऍक्सिडेंट झाला. मला रोज ते काम आहेत. मला समस्या सोडायला लागतात. बोलणाऱ्या लोकांच्या समस्या सोडायच्या. उठला की फक्त बोलायचं, दुसरं आहे का कुत्र जरी का दारात. मला रोज काम करायचं. आणि मी समजा असं मनात धरून चला, समजा बरं का, मी तर मोकळा होतच नाही आता, पण समजा मी त्याच्यासारखा मोकळा झालो, त्याला काय काम नाही, मला काय काम नाही. ते गेलेलं मी गेलेलं. तो अंगावर बोलणार, तो कमराच्या खाली बोलणार, तर मी कमराच्या वरही बोलणार, खाली बोलणार. मी लेखात आणि दिला मग माझ्याकडे काय शब्द कमी आहेत का? भारतात कोणत्याच पुस्तकात लिहिलेले असे शब्द आहेत मग आपल्याला. कमीत कमी 15 तास तरी मग पाणी पिणार नाही आपल्या एका शब्दात. आणि तुम्ही कवा ऐकलेलं नसेल इतकं तुम्हाला बी ऐकायला मिळत. मी खोटं नाही बोलत ही, पण मला त्याच्यात वेळच नाही. तू मोकळा आहे, मी जर मोकळा झालो, समजा मी समाजाला विचारलं 1 वर्ष